अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर परवा म्हणजेच 13 फेब्रुवारी 2024ला गणेश जयंती आहे. गणपती बाप्पाचा वाढदिवस आहे. हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. असं म्हटलं जातं की ह्या दिवशी जर तुम्ही उपवास केला तर संपूर्ण चतुर्थी केल्याचं फळ तुम्हाला मिळत असतं. आता आपण आपल्या हेल्थनुसार आपल्याला प्रत्येक वेळेस उपवास करणं किंवा कोणी करतं कोणी नाही करत. मग ते करणं शक्य नसेल तर अर्थात तुम्ही गणेश जयंतीचा उपवास करू शकता. उपवास अतिशय साधा असतो, की असं नाही की तो एकादशीसारखा आहे की दुसऱ्या दिवशी सोडायचा असा अजिबात नाही आहे. हा जसा आपण चतुर्थीचा करतो की एक टाईम फलाहार खातो आणि त्याच्यानंतर मग आपण भाजी पोळी वरण भात खातो. बऱ्याच ठिकाणी असं असतं की जसं आपण मोदकाचे चतुर्थी असते बघा मोदकाची म्हणजे खारट चतुर्थी ज्याला म्हणतात की एक मोदक मोदक खारट आला की आपण उपवास सोडतो. त्या पद्धतीचं हे अजिबात नाही, साधं व्रत आहे. महिलांनो, जर तुम्हाला चतुर्थी करणं शक्य होत नाही प्रत्येक महिन्यातले, तर तुम्ही गणेश जयंतीचा उपवास आवर्जून करावा. आता या गणेश जयंतीची पूजा कशी करायची ते तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. आता बरेच काही उपाय प्रभावी जे तुम्हाला करायचे आहे. बघा, तुम्ही सेवा करत आहात. अध्यात्म तुम्हाला काय शिकवतं? खरं तर अध्यात्म हे आपल्याला समाधान देतं, सुख देतं. पण आपण संसारिक माणूस आहोत. आपण अध्यात्म आपल्या संसारासाठी करत असतो आणि ते स्वाभाविक आहे. आपल्या संसारासाठी करत असतो, की घरात येणाऱ्या अडचणी, दरिद्री, त्रास, जे संकट आहे, जे कर्ज आहे ते कमी व्हावं. आता सगळ्यात महत्त्वाचं, घरात बसून सेवा करायचं आणि कष्ट नाही करायचे तर कोण कर्ज नील करणार आहे? देव तरी आपलं कर्ज नील करेल का? नाही. पण जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करत असताना त्या कष्टाला नशिबाची साथ असणं खूप महत्त्वाचं असतं. आपण म्हणतो ना की एखाद्याचा लक फॅक्टर असतो की त्याला खूप काही मिळून जातो आणि एखादं आयुष्यभर फक्त कष्टच करत असतो, तर त्याचा तो एक लक फॅक्टर कुठेतरी मिस होतो. तर त्याच्यासाठी आपण ही अध्यात्माची सेवा करायची असते आणि अर्थात प्रत्येकाला आपापल्या कर्मात जे आहे ते जेवढं आहे तेवढं त्याला वेळ आल्यावर नक्कीच देव देत असतो. आत्ता मी तुम्हाला सांगणार आहे, तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असेल. आता बघा, आजकाल फ्लॅट सिस्टीम आहे किंवा आपण स्वतःचा जरी बंगला बांधतो तरी प्रत्येक गोष्ट आपण प्रॉपर वास्तुशास्त्राप्रमाणे करतो का? नाही करत. कोणाचंच घर असं 100% वास्तुशास्त्राप्रमाणे नसतं. थोडं खाली वरती चालूच असतं. मग त्याच्यावर आपण काय करतो? उपाय करत असतो की तुम्ही इथे हे लावा, इथे हे ठेवा, त्याने तुमचा जो त्रास आहे तो कमी होईल. आता ज्यांच्या घरात थोडाफार वास्तुदोष असेल किंवा ज्यांच्या घरातला मुख्य दरवाजा हा चुकीच्या ठिकाणी आहे, मुख्य दरवाजा हा चुकीच्या ठिकाणी आहे किंवा चुकीच्या दिशेला आहे किंवा दक्षिण दिशेला आहे, जर तुम्हाला त्रास होत असेल. आता सगळ्यात महत्त्वाचं महिलांनो, आपलं स्वतःचं घर असेल तरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुम्ही रेंटच्या घरात असेल तर तुम्हाला त्यांचा उतारा किंवा त्यांचे उपाय तुम्हाला नाही करायचे आहे. पण हां, तुमच्यावर जर कर्ज असेल, त्या कर्जाचा बोजा वाढत चालला आहे, माणूस वैतागून जातो. अर्थात पगार आल्यावर घरी येईपर्यंत आपलं एक हेच असतं की दूधवाल्याला इतके, घराचा हप्ता इतका, गाडीचा हप्ता इतका, हे एवढं, ते एवढं आणि महिन्याला काहीच उरत नाही. उरतं ते 5,000 आणि त्याच्यात घर चालवायचं असतं. तर अर्थात जो प्रामाणिकपणे कष्ट करत असतो, तर त्याला देव नक्कीच त्याला सक्सेस देत असतो. आता मी तुम्हाला काय सांगणार आहे, की तुम्हाला जर वास्तुशास्त्राप्रमाणे तुमचं घर नाही आहे, काही-काही बघा खूप मेजर प्रॉब्लेम असतो, की लाईक तुमचा घरातला किचन ओटा चुकीच्या दिशेने आहे किंवा टॉयलेटची दिशा चुकीची आहे. असं जर असेल तर तुम्हाला ह्या दिवशी एक प्रभावी उपाय करायचा आहे. ते काय तुम्हाला सांगते. हळकुंड, अख्खी हळद. हळकुंड सगळ्यांना माहिती आहे. तुम्हाला 3 हळकुंडा घ्यायच्या आहेत. 3 हळकुंड हातात घ्या. 3 हातात घेतल्यावर त्याच्यावर तुम्हाला शक्य असेल तर गणपती अथर्वशीर्षमचं 11 पाठ करायचं आहे किंवा गणपती स्तोत्रम नारदवाच प्रणव शीर्षा देवम गौरीपुत्रम विनायकम याचे तुम्हाला 11 पाठ करायचे आहे. दोघांपैकी एक केलं तरी चालेल. तर मला तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही करू शकता. आता समजा हा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. खूप रात्र नका करू. लवकर करण्याचा प्रयत्न करा. ही सेवा कोणी पण करू शकतं. अर्थात मासिक धर्म सुतक विटाळ असेल तर ते त्यांना करता येणार नाही. पण ह्या माघ महिन्यात ना गणेश गणपती बाप्पाची तुम्ही जेवढी उपासना, आराधना करता ना, तेवढं तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही ते करू शकता. तर ही जी सेवा तुम्हाला सांगणार आहे, अर्थात ही सेवा तुम्हाला ह्या दिवशीच करायची आहे. म्हणजे परवाच म्हणजे 13 तारखेलाच तुम्हाला करायची आहे. आता ती जी हळकुंड आहे, तुटलेली वगैरे घेऊ नका. एक अख्खी हळकुंड तुम्हाला घ्यायची आहे. काही छोट्या असतात, काही मोठ्या असतात, हरकत नाही. ती हळकुंड आपण घेतल्यावर त्याच्यावर सेवा केल्यावर त्याची आपण एक म्हणतो ना, एक अशी गाठ बांधायची आहे. थोडक्यात काय, एक पांढरं वस्त्र घ्या, कपडा घ्या पांढरा किंवा पांढरा रुमाल घ्या.
गाठ बांधायची आहे. आता समजा माझ्याकडे पांढरा रुमाल आहे, तर एक गाठ मी इथे बांधली, एक मध्ये बांधा आणि एक कडेला बांधा. अशा 3 गाठी बांधायच्या आहेत. आता तुम्हाला कृती करून दाखवते. तुम्हाला समजलं असेल. एक गाठ तुम्हाला अशा एकाच गाठीत नाही बांधायची. 3 गाठ तुम्हाला करायच्या. 3 वेगवेगळ्या गाठी तुम्हाला करायच्या आहेत. आणि हे तुम्हाला मुख्य दरवाजाच्या आतून किंवा बाहेरून उजवीला, उजवीकडे, डावीकडे तुम्ही बांधू शकता. कुठे पण बांधू शकता. उजवीकडे बांधा, डावीकडे बांधा, आतून बांधा, बाहेरून बांधा. तुम्ही बांधू शकता. हा उपाय तुम्ही करून बघा. बऱ्या प्रमाणात जे काही त्रास आहे तुम्हाला, जर वास्तुदोषाचा त्रास असेल तर तो खूप जास्त प्रमाणात कमी होण्यास मदत होतो. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, की त्याच्याच बरोबर कर्जबाजारीपणा आहे. तो कर्जबाजारीपणा आपण त्याच्यासाठी खूप उपासना, सेवा खरंच करत असतो, उपाय करत असतो. त्याच्याबरोबर आपल्याला परवाच्या दिवशी जे ऋणहरण श्री गणपती स्तोत्रम, जे नित्यसेवेच्या पुस्तकात आहे, ऋणहरण श्री गणपती स्तोत्रम, याचे तुम्हाला पाठ करायचे आहे. याचे तुम्ही 11 पाठ करा, आवर्जून करा. किती? 11 पाठ. ऋणहरण गणपती स्तोत्रम. ताई आमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक नाही आहे, तुम्ही गुगल सर्च मारा, PDF काढा आणि ते तुम्ही वाचन करू शकता. काहीच नाही, गणपती बाप्पाच्या समोर बसायचं आणि तुम्हाला हा पाठ करायचा आहे. म्हणजे ही आवर्तनं तुम्हाला करायची आहे. आवर्तनं म्हणजे 11 वेळा तुम्हाला ऋणहरण श्री गणपती स्तोत्रमचं तुम्हाला पठण करायचं आहे. हे केल्याने कर्जबाजारीपणा आहे तो खूप जास्त प्रमाणात कमी होते. आता मी तुम्हाला तेच सांगते, कर्जबाजारीपणा कमी होतं म्हणजे काय, की देव येऊन तुमचं काही कर्ज भरणार आहे का? नाही. पण तुम्ही जे प्रयत्न करत आहात, ज्या तुम्ही हालचाली करत आहात, त्याला तुम्हाला नक्की जास्त प्रमाणात यश मिळण्यास मदत होईल. हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. मुलांच्या अभ्यासाच्या प्रगतीसाठी असो किंवा तुमची जी अडलेली कामं आहेत त्याच्यासाठी पण तुम्ही हा उपाय करू शकता. अजून एक सांगावसं वाटतं, उपाय पण आहे आणि सेवा पण आहे. हिरवी मूग. हो, हो. हिरवी मूग गणपती बाप्पाला अतिशय प्रिय आहे असं म्हटलं जातं. तर ही जी हिरवी मूग आहे ती तुम्हाला काय 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 करायचं आहे, हिरवी मूग तुम्हाला हातात घ्यायची आहे. 108 वेळा ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः. 108. आता कसं करायचं, तुम्हाला उजव्या हातात हिरवी मूग घ्यायची, डाव्या हाताने माळजप करायची. अगेन ताई मला नाही येणार डाव्या हाताने माळ जप करायला. काही लोकांना सवय असते, काही लोकांना नाही आहे. मग काय करायचं, कोणाला तरी मुलाला म्हणा तू माळ जप कर आणि तुम्ही हातात घ्या, असं तुम्ही करू शकता. काहीच प्रॉब्लेम नाही. त्याला म्हणा तू माळ जप कर, म्हणजे तो माळ जपेल. मग तुम्ही ओम गण गणपती नमः, ओम गण गणपती नमः, ओम गण गणपती नमः ह्या मंत्राचा जप तुम्ही करू शकता. आणि ती जी हिरवी मूग आहे ती जवळच्या गणपती बाप्पांच्या चरणांवर अर्पण करायची आहे. आता गणेश जयंतीच्या दिवशी खूप गर्दी राहणार आहे चरणांपर्यंत. मिळेल की नाही मला माहिती नाही, पण त्या दिवशी तिथपर्यंत गेली ना, गणपती बाप्पाच्या मंदिरापर्यंत गेली तरी हरकत नाही. हिरवी मूग मूठभर घ्या, 1 किलो घ्या, पावशेर घ्या, आतपाव घ्या, तुम्हाला जेवढी वाटेल तेवढी तुम्ही करायची, घेऊन ती दान करायची. कारण अर्थात ती गणपती बाप्पालाच आपल्याला दान करायची आहे. तो जो हिरव्या मुगेचा जो उपाय सांगितला आहे मी तुम्हाला, हा देखील आहे की आपल्या मनातल्या इच्छा, आकांक्षा जे काही आहे, सांसारिक अडचणी आहेत, त्या खूप जास्त प्रमाणात कमी होण्यास मदत होते. गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहे, बुद्धीचा देवता आहे. विघ्न तुम्हाला मला सांगून येणार आहे का? नाही. ते आपोआप येतो. पण आलेलं विघ्न दूर होईल याच्यापेक्षा त्याचा जो प्रभाव आहे ना, तो कमी होण्यास नक्कीच मदत होईल. म्हणून ज्या काही उपाय आणि सेवा सांगितल्या आहेत त्या आवर्जून करा. याच्याचबरोबर अजून छान छान व्हिडिओ येणार आहे. खूप चांगली माहिती घेऊन येणार आहे. व्हिडिओ बघत चला. व्हिडिओ नाही शेअर केला तरी चालेल, पण ओरली जर खरंच कोणी अडचणीत असेल तर त्यांना सांगा की गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला ह्या काही काही सेवा करायच्या आहेत. तर ठीक आहे, झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते. आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ परत अशाच एका व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.